नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवत आहे मी पायनॅपल फ्लेवरचा केक आहे। हा पायनॅपल फ्लेवर केक आज खूप दिवसांनी आलेली मला ऑर्डर। तर पायनॅपल फ्लेवरसाठी मी पहिला बेस बनवून घेतला, त्याचं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं। स्पॉन्जचं सोकिंगसाठी यूज केलेले शुगर सिरप आणि त्यामध्ये पायनॅपल क्रश ॲड केलेला आहे। नंतर क्रीम लावून घेतली बेसला आणि ती स्प्रेड करून घेतली आणि नंतर मग मी क्रश आणि चोको चिप्स असे फिलिंगमध्ये यूज केलेले आहेत। सेकंड लेअर ही सेम सिमिलर आपण करून घेणार आहोत। सोकिंग करून घेणार, नंतर क्रीम लावून घेणार आणि नंतर त्यावरती क्रश आणि क्रशवरती चोको चिप्स आणि असं आपलं सेकंड लेअर झाल्यानंतर आपण फायनल जो लेअर आहे आपला टॉपचा तो ठेवून घेणार आणि त्यालाही सोकिंग करणार आणि त्याला क्रीम साईडने पहिलं पॅक करून घ्यायचं आणि नंतर मग टॉपला आपण स्प्रेड करून घ्यायची क्रीम। आणि आता ही आपला क्रम्बल कोट रेडी झालेला आहे। क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी याला ठेवून देणार आहे 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये केक ठेवल्यानंतर हा थोडा आपल्याला सेट करायला खूप चांगला होतो, म्हणून आपण क्रम्बल कोटचा केक नेहमी सांगते की सेट करून घेतल्यानंतर चांगलं होतं। पण कधी इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण निदान 5 मिनिटांसाठी तरी ठेवून घ्यायचा क्रम्बल कोट। तर मी आता व्हाईट क्रीमने त्याला फायनल कोटिंग करून घेणार आहे आणि असं फायनल कोटिंग करून घेतली आणि सर्वकडे क्रीम स्प्रेड करून घेतली टॉपला आणि साईडला। नंतर मी असं पॅलेट नाईफला थोडा येलो कलरची क्रीम लावून घेतली आणि अशी साईडने आणि वरती टॉपला अशी स्प्रेड करून घेतली आणि नंतर मग मी एक्सेस क्रीम होती ती पॅलेट नाईफच्या साह्याने काढून घेतली, बोर्ड क्लीन करून घेतला आणि नंतर मी जे स्क्रॅपरच्या साह्याने त्याला असं साईडने डिझाईन करून घेतली आणि त्या स्क्रॅपरच्या साह्याने पुन्हा वरती पण मी करून घेणार आहे असं राऊंडमध्ये डिझाईन। तसं राऊंडमध्ये डिझाईन करून घेतली आणि त्यानंतर मी 1M नोझल पाइपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे। त्यामध्ये पण थोडंसं येलो कलर मिक्स केलेला आहे मी व्हाईट कलरमध्ये आणि असं शेडिंगमध्ये राऊंड करून घेतले आणि अशा साईडने त्याचे डॉट करून घेतले 1M नोझलने। आणि मी चॉकलेटची गार्निशिंग तयार करून घेतलेली हार्ट शेपची, तिला मी गोल्ड डस्ट लावून घेतली आणि ती वरती अशी सेट करून घेतलेली आहे। साईडला पण आपण त्याला थोडेसे डॉट करून घेतले क्रीमचे आणि गोल्डन स्प्रिंकलने मी त्याला डेकोरेशन करणार आहे आणि व्हाईट स्प्रिंकल आहेत त्याने मी करणार आहे आणि असे गोल्डचे मी आता हे लावून घेतलेले आहेत, आपण गार्निशिंग तयार करून घेतलेली। आणि आपला आता केक रेडी झाले। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया ना।